बघ ती बघ त्रिशा हे हलवते तू खालचं हललं पाहिजे बघ असं हलवायचं. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. खवा टाकायचा त्याला 5 चिमटे घ्यायचे त्याला एक काय घ्यायचे 5 चिमटे. ओके कसे घ्यायचे असे 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 स्टार सारखे घ्यायचे. तुझ्या डोक्यात पाणी आहे का? थँक्यू. तुला काय कळतं का दादा? तू तिला काय स्किप केलं? अरे माझ्याकडे दुसरं नाही ना पण त्यांचं टार्गेट होतं नेहा अर्लीच पाहिजे. नेहा भाऊजीकडे सगळ्यात जास्ती कार्ड आहेत. छोटे माझ्या 2च पाणी. मी तर तुला चीटर बघायचं चीटर बघायचं. बरं ठीक आहे मला बरं तिनं टाकायचं आणि बघ दोघांनी नाही खेळायचं परत तिनंच टाकायचं. ही कुठली पद्धत आहे? अरे बायकोसाठी थोडं एवढं करून काय मिळालं सगळ्यांना दाखवलं माझ्याकडे ब्लू कलर आहे म्हणून. कुठे चाललोय हे कुठे हो पण लोकेशन काय कुणाला हे लोकेशन माहित असेल तर कमेंट करून सांगा. हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज आहे सॅटर्डे आणि आमचा काल अचानक एका रिसॉर्टला जाण्याचा प्लॅन झाला. आमचे फ्रेंड आहेत ज्यांच्यासोबत आम्ही रिसॉर्टला जाणार आहे. त्यांचा बर्थडे आहे सो बर्थडे सेलिब्रेशनसाठी आम्ही रिसॉर्टला जाणार आहे पानशेतला. तर सकाळी ब्रेकफास्ट वगैरे न बनवता आम्ही डायरेक्ट पटकन स्वयंपाकाला लागले. छान असा स्वयंपाक बनवला. एकीकडे चहा ठेवला चहा वगैरे घेतला मग जेवण केलं आणि बॅकपॅक करून आता आम्ही निघत आहोत. तर बघा तुम्ही पुढे आम्ही काय काय मजा केली आहे ते. हे कुठे आहे कोणतं हो पण लोकेशन काय कुणाला हे लोकेशन माहित असेल तर कमेंट करून सांगा. पानशेत कुठे चाललोय आपण? पोरगी पावळाडेला घेऊन चालली. पवनाडे म्हणायचं होतं का? पवनाडे म्हणायचं होतं का? तुला पवनालेक म्हणायचं होतं का? मग पानशेत आहे बेटा ते. पानशेत. केक तू आण ना. केक मी घेऊ का? ठीक आहे. जेठालाल महाराष्ट्रीयन नाही गुजराती आहे. काय झालं? मराठी बोलता येतं प्रॉपर. येतं मराठी येतं बाळा पण तो इथला नाहीये. गुज्जू गुज्जू गुजरातीला शॉर्टकट गुज्जू म्हणतात. हायटी भेटेल ना आपल्याला? मिळेल आई असतो. एकदम 4 म्हणजे 4लाच फोन घेणार. त्या माणसाला फोन कर. हायटी ठेवून आपला हायटीच आहे ना. आपला हायटीच आहे. आम्हाला काय सांगू सतत काही ना काहीतरी चालूच होतं. आम्ही कशी तरी निघालो घरातून. आम्ही तिथे पोहोचलो तर हायटीचा टाईम ऑलरेडी झालेला होता. सो गरमागरम असे भजे चहा कॉफी बिस्किट याचा आम्ही आस्वाद घेतला. बाहेर थंड वातावरण होतं पाऊस चालू होता आणि अशा वातावरणामध्ये हे खायला अगदीच मजा आली आम्हाला. ये त्रिशा शिवांश छान आहे का? सांगतो मी.
हायटी वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही तिथे काही अशा छोट्या छोट्या मस्त ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत्या त्या आम्ही केल्या. हा ब्रिज आहे इथे, हा क्रॉस करून तिकडे गेलं की एक ग्राउंड होतं जिथे आम्ही क्रिकेट वगैरे खेळलो. आजूबाजूला मस्त अशी ग्रीनरी होती, धुकं होतं आणि थंड वातावरण होतं. खूप मस्त मजा केली आणि बघा तुम्ही खूप छान ॲक्टिव्हिटीज वगैरे केल्या आम्ही. त्रिशा ॲक्च्युली इथे खूप घाबरत होती कारण तो ब्रिज हालत होता. जसं आम्ही चालत होतो तसा तसा तो ब्रिज हालत होता आणि ती खूप घाबरत होती आणि आम्ही आणखी तो हलवत होतो तर तिला ती अगदी घाबरल्यासारखी झाली आणि ती सगळ्यांवर ओरडत होती. काय नाही त्रिशा घाबरण्यासारखं, ये. नंबर 1. ती बघ त्रिशा हे हलवते, तू खालचं हललं पाहिजे, बघ असं हलवायचं. ताकद आली का तुझ्यात? ती पण एन्जॉय करते त्रिशा. बाजूला हो रे, बाजूला. अरे बापरे, एवढी फॉर्म मध्ये आली ती. ते पण हो पाणी साचलं. सावकाश हा. अरे इथे स्टंप पण भेटले कायला. हे काय मग शिवाय तर तुटला असेल रे. शिवाय जाऊ दे, चल. चालतो 2 स्टंप. त्रिशा मग आता रोज असंच ग्लास भर दूध प्यायचं आणि बिना बोन मिठा. बघा बोलू नको, चिखल आहे ना. शिवांश थोडं जवळून टाक रे, एवढं लांबून नको. अरे बुमराचे तर लँड झाल्यावर मग बॉल टाकायचा. बरोबरच बॉल टाकायचा. त्या प्लॅटफॉर्म पासून मागणं घे रनर. अरे बापरे, फोटो काढायचे तिकडे. अरे तिचा काढून घे ना समीर. 2 रन काढले शिवांशने. त्याला पाठवू का फोटो काढायला? अरे बॅट जरा जास्तीच मोठी झाली रे. त्याला इथे बॅट आहे माझी, बघ तिथे बॅट आहे. क्रिकेट वगैरे खेळून झाल्यावर इकडे आणखी काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत्या. ह्या किड्स अडल्ट्स अशा सगळ्यांसाठी होत्या, बट आम्ही त्यातलं नाही खेळलो काही. त्रिशा आणि शिवांशनेच ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतला. छान ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या दोघांनी खूप एन्जॉय केलं. ॲक्च्युली तिथे स्विमिंग पूल पण होता, बट पाऊस येत होता आणि ऑलरेडी त्रिशाची तब्येत थोडी डाऊन होती, तर आम्ही स्विमिंग वगैरे असं काही केलं नाही. पण बाकी ॲडव्हेंचर होते ते त्या दोघांनी केले आणि मस्त एन्जॉय केला. त्यांना खूप छान वाटलं. त्रिशा घाबरत होती थोडी, ती वरती जायला नंतर नाही म्हणत होती, बट आम्ही तिला थोडा फोर्स केला तर ती गेली थोडंफार वरती, पण नंतर ती पुढे यायला नाही म्हणाली. ती खूपच घाबरली. काय नाही होत त्रिशा, ये. काय नाही होत त्रिशा, ये ये ये.
आता रेंडांचे बरोबर खाली या मग. त्रिशा तो तिथपर्यंत गेला. व्हेरी गुड. काय करू तू घे ना. शिवांश बस ना तू पण आहे जागा. बस बस बस. बसा फोटो काढा. थांबत नव्हता ना असं करून थांबवायचं. भारी आहे रे झोका. अगं तू घेतोय झोका. ऍक्टिव्हिटीज वगैरे करून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ चिल केलं, गप्पा वगैरे मारला. त्यानंतर आम्ही राजेशना सांगितलं की भाऊजींना थोड्या वेळ कुठेतरी एंगेज ठेव. आणि आम्ही इकडे मस्त छोटंसं असं डेकोरेशन केलं. आम्ही सामान घेऊन आलेलो, केक पण आम्ही सोबत घरूनच घेऊन आलेलो. आणि ते सगळं अरेंज करून झाल्यानंतर शीतल भाऊजींना घेऊन आली आणि आम्ही मस्त असं सेलिब्रेशन केलं. थोडा थोडा पाऊस येत होता बट आम्ही छान असं सेलिब्रेशन केलं. हो चष्मा त्रिशाने आणलाय. त्रिशाने सांगितलं. जा शिवांश. जा बाबाकडे. पाऊस सुरू झालेला आहे. हो ना नेमका पाऊस सुरू झाला. काय नाही प्रॉब्लेम. सगळे त्याच्यात. म्हणजे काय सगळ्या केकला स्टोरी असते वेगळी अशी. हा हे वर्ष काढायचं का नाही? काढू की. दिन दिन दिवस 100% वेज. स्ट्रगल. बापरे वेज दादा. वा 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 वा. भिजू नको. ते खाली राहील ती वरती आल्यावर राहिली पाहिजे. राहील राहील राहील. लावा पटकन. वारं नाहीये तितकं. एकच तर बघू ती राहू दे आपली स्पेअर वगैरे. बोलून घेतलं पप्पा काढा फोटो व्हिडिओ पटकन पटकन. चलो चलो फास्ट फास्ट. निशा इंडिया. हा 1 2 3 स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Samir Bauji. Happy birthday to you. जा शीतल तू. अगं तुझा तुझा अगं. ऐका ना तू खाऊ घालणार. खा ना खा मी. अरे खाऊ घेतलं खाऊ घेतलं. छान असं सेलिब्रेशन वगैरे करून झालं आणि तोपर्यंत डिनरचाही टाईम झाला होता आणि आम्ही डिनरला गेलो होतो. स्टार्टरमध्ये मस्त असं गरमागरम मंचाव सूप होतं, मंचुरियन वगैरे होतं. सो ते सगळं खाल्लं आणि इकडे त्रिशाला खूप थंडी वाजत होती आणि तिने भाऊजींची हुडी घातली होती तर ती मोठी होत होती तर तिला त्याची फार गंमत वाटत होती. असं काही नाहीये. असं काही नाही. हो प्लॅन शिवांशचा होता. बरोबर आहे. एक्झिक्यूट कोणी केलं? सर्वांनी. मेन म्हणजे काका हो म्हणले. ते कधी हो म्हणत नाही. असं नाही आहे. जाऊन आलेला जरा
आउट स्टेशन. पण त्रिशाची तब्येत नसताना त्रिशा आली त्याचं काय? ते सगळ्यात मेन गोष्ट, सर्वात महत्वाचं घरी नसताना पण तू आली काकांसाठी. त्यामुळे जास्त स्पेशल झालं. भाकरी चांगली झाली. हो छान आहे. कष्ट तर सगळ्यांनी केलं आहे. सगळ्यांनी आपल्यालाच चांगलं मानलं. येस. आणि इथे शिवांश मला मोदकची रेसिपी सांगतो आहे. सांग ना पण. अरे काकीला घरी अरे जाऊन लक्षात नाही आलं ते. बघायचं. मला लक्षात मलाही कळलं येईल नाही. ना. मी बघून बनवेल ना बनवणार आहे ती. सांग तिला गणपतीचे मोदक असतात. आपण कसं बनवतो सांग ना काकीला. आधी पीठ मळून घ्यायचं हा आणि त्याच्यानंतर एक घ्यायचं एक पीठ घ्यायचं हा आणि त्याला लाटायचं. पीठ लावायचं त्याच्या बॉर्डरला आणि त्याच्यात खवा टाकायचा. त्याला 5 चिमटे घ्यायचे. त्याला एक काय घ्यायचे 5 चिमटे. ओके. कसे घ्यायचे? असे स्टार सारखे घ्यायचे असे चिमटे घ्यायचे आणि त्याला एकत्र करायचं. हा. त्याच्यानंतर त्याला भाजायला ठेवायचं आणि मोदकला का? अच्छा ओके ओके ओके. आणि त्याला हलवायचं. हा आणि झाली मोदक केलं. कशावर भाजायचं आणि मोदक म्हणजे काय तवावर तळायचं मोदक का? तळायचं. उकडीचे मोदक तळायचे का? साधी. कशात तळायचे आणि तेलात तुपात पाण्यात? तेलात तळायचे ओके ओके. आणि ते तेलातून तळल्यानंतर आपण बाहेर काढायचे आणि खायचे. आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही सगळे मिळून मस्त इथे उनो खेळत होतो. ते टाकू शकतो का ते? अरे काय यार, मला तुम्ही परत वाढवायचे माझे पत्ते. हे घेतलं का बाबा? एक्स्ट्रा घेतलो ना. त्रिशाचं बरोबर आहे. त्रिशाचं बरोबर आहे. रिव्हर्स जर आपण असं जात होतो ना तर ते असं जाणार. त्रिशाचं बरोबर आहे. जिंकलाय चक्क. बाप रे. ग्रीन. अरे ग्रीन आहे ना. तिने ग्रीन सांगितलं ना चेंज कलरचा. स्किप आहे बया. तुझ्या डोक्यात पाणी आहे का? थँक्यू. तुला काय कळतं का दादा? तू तिला काय स्किप केलं? अरे माझ्याकडे दुसरं नाहीत ना. पण तिने तिला काहीतरी टाकलं असतं होतं का तुझ्याकडे? होतं ग्रीन अरे भाऊ माझ्याकडे याच्याशी दुसरं ग्रीनच नव्हतं. ऑप्शन बिचारायला माझ्याकडे दुसरं माझ्याकडे दुसरं काय माझ्याकडे झिरो जरी असला झिरो पण नव्हतं माझ्याकडे. टार्गेट केलं होतं. झिरो नव्हतं आणि काहीच नव्हतं माझ्याकडे. त्यांचं टार्गेट होतं नेहा हरलीच पाहिजे. भाऊजीकडे सगळ्यात जास्ती कार्ड आहेत. मी आहे ना का मी पण तर मी उन्हावर होतो राव. यानं मला 4 वर टाकलं आणि तिथून मी सुटलोच आहे. त्यांना पत्त्याने दाखवायचे भाऊजी. मी नाही दाखवले. कोणच पत्ते बघ. पुन्हा सांगावं लागलं मला. नाही म्हणजे असे करायचे. तशीच केली. उरले ते नाही साने. 4 आहे ना. +4 करू शकतो ना. हो आरामात. कलर चेंजेस तसं येलो. मला 4 कार्ड वाढले. कलर चेंज येतो पिवळा. पिवळा. पोपटी म्हणला. पोपटी. अरे माझं झालं तर म्हणजे मला 4 घेतले ना स्किप झालं. भाऊजी नेहा म्हणल्यावर टाकावं लागेल. माझी इच्छा कोणाकडे मी आहे ना आता. बघितलं लक्षणे असतात शीतल. त्यांच्या कार्डकडे. तुझ्या मित्राचा बदला घेतोयस ना. मी काही बदला घेत नाही माझा. हो का? खेळ खेळ आता तूच. मला तेच करायचं होतं. हिला रिवर्स मारून हिला 4 टाकत होते पण हे गोल करून टाकत. खेळ तू. मी तर जिंकतच नाही आज. मी पण नाही जिंकत. रवी वही आले. माझी ती झालं हे करून मी 0 वर चाललो आता. मला काढत नाहीये. नाही भाऊजी तुम्ही जिंकू शकता तरी पण हे दोघांकडे खूप जास्त आहे. दोघं टपून येतं. कोण आहे? छोटे माझ्या 2च पान. मी तर तुला चीटर कॉके.
तुला कलर चेंज केला मी काहीच नाही. केलं बरं मला एक कळत नाही, हिने खेळल्यानंतर मला बळच किक केला आणि हिच्या टर्न आली म्हणजे लगेच तिची टर्न आली. हे चुकीचं होतं ना. किती त्रास होणे जिंकते तर किती त्रास तो बापरे. तिकडचा काय संबंध बरं तिथं एक म्हणून म्हणायचं नाही, आम्ही एक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर बरं तिनं टाकायचं. बरं ठीक आहे मला बरं तिनं टाकायचं आणि बघ दोघांनी नाही खेळायचं, परत तिनंच टाकायचं. ही कुठली पद्धत आहे? अरे बायकोसाठी थोडं तरी बस ऍडजस्ट इथं आहे. आता पुढचा गेम आहे. रिव्हर्स करून मला काम कर. तू इकडे येऊ मी तिथे होतो जे लोक एकूण हारवायचा प्रश्न पडून देणार पण टार्गेट तुम्ही कलर चेंज केला तुझा. बरं एवढं करून काय मिळालं? सगळ्यांना दाखवलं माझ्याकडे ब्लू कलर आहे म्हणून. तो गेम इंटरेस्टिंग तुला ह्या गोष्टी माहिती ते तिने ब्लू दाखवल्यामुळे मग कलरच बदलला. सगळे गावाला दाखवत नसतात कार्ड्स असे. गावाला कुठे दाखवते मी अख्ख्या गावाला जाऊन फिरून दाखवते. पुढे सरक पडशील खाली. पुढे सरक. पहिले जिंकला रे बाबा. तुझ्या पप्पाची टार्गेट नाही तर मीच पाहिजे. मी कुठं टार्गेट केलं? सुरुवात कुणी केली? आहे जागा आहे. ये तू तिचे पायावर घे ना. दीदीच्या माझी पत्ती घेतेस माझी पत्ती घे माझी खेच घरी जायचं का दिशा? तू नाही मी थांबते बदल नको मला. अरे 7 मिनिट इथले उचल. पहिला 3-4 नाही तुम्हाला त्रास दिला मला मूड गेला आता. अरे तू पहिला कोण खेळ? पहिला कोण खेळ? तू घे ना 7 तिकडचे. नाही 8 घे. तुला हे हरवायला मदत करते तुला. +2 ए पोरा तुझ्या पप्पाने +2 सांगितलं त्याला लक्षात नाही आलं ते मी टाकते. +2 नेहा ती पोरगी घे. दोन्ही बाजूने दुश्मन बसले माझा. माझी ती चालली म्हणून मी सोडून देत होती येलो का? त्रिशा येलो का? रेड प्लस कलर रेड घेतले धन्यवाद. रात्री बराच उशिरापर्यंत आम्ही उनो खेळलो आणि त्यानंतर झोपलो. सकाळी लवकर उठून मस्त असा गरमागरम ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर घराकडे येण्यासाठी निघालो. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या, बाय.